आमिर खानविषयी देशात असुरक्षित वाटत असल्याचं वक्तव्य करून आमिर खाननं मोठा वाद निर्माण केलेला आहे. आमिर खानच्या या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून संवेदनशील अभिनेता म्हणून ही ओळख जी आमिर खानची ती आता धोक्यात आली आहे. एक स्पेशल रिपोर्ट बघूयात. इस घर को बचाने के लिए मुझे एक नहीं 10 सलीम की जरूरत है. 10 नहीं साहब, 10,000 मिलेंगे अगर आप भरोसा करेंगे तो. सलीम, मेरी बात सुनिए सर, फिर कभी किसी सलीम से मत कहना ये मुल्क उसका घर नहीं. नहीं कहूंगा, कभी नहीं कहूंगा. कुठे तो सरफरोशी आमिर. I think in the last maybe 6 months, 8 months, there has been a growing sense of despondency, I would say. I mean, when I sit at home and talk to Kiran, Kiran and I have lived all our lives in India. For the first time, Kiran says, should we move out of India? Now, that's a disastrous and very big statement for Kiran to make to me. आणि कुठे हा आमिर खान. आमिर खान, ज्याला शाहरुख खान, सलमान खान या सुपरस्टारच्या रांगेत आपण सर्वांनी बसवलं, तोच हा आमिर खान. आज त्याला आपल्या सोबत राहणं अवघड वाटू लागलंय. तुम्ही आम्ही आपण सगळे असहिष्णू झालोत असं सुचवतोय हा आमिर खान. आणि म्हणूनच त्याला वाटतंय हा देश सोडून जावं. हा देश, हा भारत, हा आपला देश जिथे हिंदूंच्या लग्नात बिस्मिल्ला खान साहेबांची सनई वाजते आणि मोहम्मद रफींचं कृष्ण भजन लोक डोक्यावर घेतात, त्याच आपल्या परमप्रिय मातृभूमीला, आपल्या भारताला सोडून जायचं म्हणतोय तुमचा आमचा लाडका आमिर. I think in the last maybe 6 months, 8 months, there has been a growing sense of despondency, I would say. I mean, when I sit at home and talk to Kiran, Kiran and I have lived all our lives in India. For the first time, Kiran says, should we move out of India? Now, that's a disastrous and very big statement for Kiran to make to me. आमिरनं असहिष्णुतेवर वक्तव्य केलं आणि एकच गहजब देशात माजला. ज्या देशानं एका साध्या कलाकाराला डोक्यावर घेतलं, सुपरस्टार पदापर्यंत नेलं, त्या आमिर खानला देशात एकाएकी असुरक्षित वाटू लागलंय. गेल्या काही दिवसात देशातलं वातावरण गढूळ झालं खरंय, मात्र कोणी देश सोडायची भाषा केली नव्हती. असहिष्णुतेची शिकार झालेल्या दादरी कांडातल्या पीडितांच्या मनात भारत सोडण्याचा विचारही शिवला नाही. दादरी कांडात जीव गमावलेल्या अखलाक यांचा मुलगा सरताज वडिलांना गमावल्यानंतरही सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असंच म्हणाला. मग आमिरनं असं वक्तव्य का करावं? आमिर ज्या हाय सोसायटीत वावरतो, फिरतो, काम करतो, त्या सोसायटीत, त्या फिल्म इंडस्ट्रीत असहिष्णुता किंवा कोणताही भेदभाव नाही. हा भेदभाव नसल्यामुळेच बॉलिवूड मधले 3 खान सुपरस्टार आहेत. बॉलिवूड मधली मंडळी सुद्धा हे कबूल करतात. उतनी माहौल चल रहा है कम्युनिस्ट के लिए के बीच में के अमेरिका तक. इंडिया आई थिंक इज़ द मोस्ट टॉलरेंट कंट्री. अगर जो आपकी जो इंसिडेंट्स आप मेजर करें तो आई थिंक इज़ ऑलमोस्ट लाइक ज़ीरो व्हाट्स हैपनिंग. सो आई थिंक उतना स्टेबिलिटी होने के बाद भी अगर कोई किसी ने कहा कि हम इंडिया छोड़ के बाहर जाना चाहिए, सो आई फील इट सेंड्स ए वेरी रॉन्ग सिग्नल एंड ए रॉन्ग इमेज अबाउट इंडिया. असं असताना भारत सोडण्याचं वक्तव्य करून आमिरनं आपल्या सगळ्या भारतीयांच्या मनाला डागण्या दिल्या. देशवासियांच्या नजरेतून साफ उतरलाय आमिर खान. इतकंच नाही तर हे वक्तव्य पत्नी किरणनं केल्याचं तो म्हणत असला तरी हे आमिरचेच बोल नाहीत ना, असाही प्रश्न लोकांच्या मनात आहे. आमिर, तू चुकलास हेच खरं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.